हाय हॅलो नमस्कार, मी सुनीता. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये. आज मी पुन्हा एकदा तुम्हाला SGPL सोनीगरा ज्वेलर्स हडपसर शाखेमध्ये घेऊन आलेली आहे. कालच्या व्हिडिओमध्ये आपण शॉर्ट मंगळसूत्राच्या व्हरायटी पाहिलेल्या आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लॉंग मंगळसूत्राच्या कशा व्हरायटी असणार आहेत, अगदी 3 तोळ्यापासून यांच्याकडं सुरुवात आहे. तर आपण ते कलेक्शन कसं असणार आहे ते पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. जर कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तर आपल्या चॅनलच्या पेजवर जाऊन कालचाही व्हिडिओ पहा. खूप छान असं सुंदर कलेक्शन कालच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळालेलं आहे. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आजचं लॉंग मंगळसूत्राचं कलेक्शन दाखवण्यासाठी आपल्या सोबत पुन्हा एकदा मॅडम आहेत. नमस्कार मॅडम, स्वागत आहे तुमचं आमच्या व्हिडिओमध्ये. आजचं कलेक्शन कसं असणार आहे आपलं? एकदम फॅन्सी आणि लेटेस्ट मधलं. त्याच्यात डिझाईन्स खूप सुंदर आहेत आणि लॉंग जे आहेत ते कमीत कमी लाईट वेट 1.5 तोळ्यापासून आपल्याकडे आहे. 1.5 तोळा म्हणजे 15 ग्रॅम पासून. अच्छा, म्हणजे लॉंग मध्ये पण 1.5 तोळ्यापासून आहे. हो, त्याच्यामध्ये कसे सिंगल पदर, डबल पदर, पट्टीमध्ये, टेम्पल मध्ये वेगवेगळे पॅटर्न आहेत. त्यानुसार त्याला वेट पण वेगवेगळं असणार. अच्छा, तर आम्हाला आता एक एक करून कलेक्शन दाखवा आजचं कसं असणार आहे. नक्कीच. आताचे जे कलेक्शन आहे जर पाहायचं म्हटलं तर असं आपण सुरुवात करतोय सिंगल पदर पासून. हा सिंगल पदर साधारणतः इतका लाईट वेट मध्ये आणि ह्याची हाईट आम्ही बघितली 32 इंच आहे. अच्छा, 32 इंच हाईट असून याचं वजन फक्त 12 ग्रॅम आहे. अच्छा, हे 12 ग्रॅम. अच्छा, विदाउट पेंडंट. ज्यावेळेस तुम्ही याला वाटी पेंडंट टाकणार त्यावेळेस ते 1.5 तोळ्यापर्यंत जाणार. म्हणजे 34 इंचचं गंठन लॉंग मध्ये तुम्हाला डेली वेअर करण्यासाठी फक्त 1.5 तोळ्यामध्ये 1.5 तोळ्यामध्ये बसेल. ओके, एकदम छान पीस. त्याच्यामध्ये काळे मणी कमी आहेत आणि गोल्ड चेन जास्त आहे. चेन ही टिकायला दणकट राहते. ही जी चेन आहे एकदम सॉफ्ट राहते, ब्रेक होत नाही, काही नाही. त्याच्यामुळे वापरायला आणि व्यवस्थित राहते. अच्छा, त्याच्यानंतर जर विचार केला तर याच्यामध्ये एक फॅन्सी चेन सुद्धा आहे. ही जशी सॉफ्ट आहे तशी ही पण सॉफ्ट आहे, पण याची चेन जरा वेगळी आहे. याची डिझाईन वेगळी आहे. याची वी चेन आहे. ही वी चेन आहे. ही सुद्धा डिझाईन एकदम वेगळी आहे. याच्यामध्ये एक स्टेप आहे. या स्टेप मध्ये फक्त ही पट्टी येते. ही डिझाईनची पट्टी जी आहे ते एकदम चेंजेस आहे. याचं लुक वेगळं आहे. हे मण्यांमध्ये प्रॉडक्ट येतो तर हा प्लेट मध्ये येतो. अच्छा, आणि याचे जे मणी आहेत हे साधे सिंपल मणी येतात आणि हे जे मणी आहेत ते पाईप मध्ये येतात. ते पाईप क्रिस्टल मणी मिळतात. अच्छा, याच्यामध्ये मीना वर्क पण येतो. हा जो मीना आहे कलर नाहीये, पेन्सिल कलर वेगळा येतो ना, हा काच मीना. अच्छा, हा फरक आहे. आणि हे जे मणी आहेत आपलं ग्रॉस वेट आणि नेट मध्ये फरक राहतो. अच्छा, जसं की आपण बघितलं तर आपलं पूर्ण वजन 17 ग्रॅम 340 आहे. पण आपण जर नेट वेट जर विचार केला तर 17 ग्रॅम 180 आहे. सिंगल चेन मध्ये ही व्हरायटी. अच्छा, कमी वजन. दुसरं जर पॅटर्न बघायचं झालं तर हा पट्टी पॅटर्न आहे. याला नाव आहे जळगाव पट्टा. अच्छा, जळगाव पट्टा. हो, सोनं जरी आपलं असलं तरी प्रत्येक कारागीरने एक नाव दिलेलं आहे त्या दागिन्यांना, त्या डिझाईन. अच्छा, तिकडची जी खासियत आहे तिकडचे नाव. बरोबर, त्या पद्धतीने. आता ही जी पट्टी आहे ही ब्रॉड मध्ये आहे. हीच पट्टी आपण नाजूक मध्ये सुद्धा अशी बनवू शकतो. कमीत कमी हे सुद्धा गंठन आपण 20 ग्रॅम पासून बनवू शकतो. 20 ग्रॅम पासून. पेंडंट अटॅच केलं तर 2.25 तोळ्यापर्यंत. अच्छा, स्मॉल मध्ये म्हटलं तर हे ज्यावेळेस आपण याच्यामध्ये काळे मणी टाकतो आणि ह्या प्लेट जेव्हा या प्लेट पेक्षा आणि या प्लेट पेक्षा प्लस मायनस जेव्हा करतो प्लस मायनस. अच्छा, तर याप्रमाणे ह्या डिझाईन्स आहे. त्याच्यानंतर अजून लाईट वेट म्हणलं हा पण दागिना आहे. साधारणतः हा जो दागिना आहे 2 पदर मध्ये हा याची जी आहेत हेच भरीव मध्ये येतात हे मणी. त्याच्यामुळे ह्याला हेवी मध्ये जातं. हे 20 ग्रॅम मध्ये जातो. 20 ग्रॅम मध्ये. ह्याला पेंडंट वगैरे टाकलं तर हे 2.25-2.5 पर्यंत बसतं. पण सेम पीस मध्ये जर विचार केला तर हा पीस जरा चेंजेस आहे का, तर हे फक्त 13 ग्रॅम मध्ये. अच्छा, हे थोडस हलकं आहे, लाईट वेट पूर्ण. म्हणजे 13 ग्रॅमचा. जसं की आपण वाट्या मणी सुट्टे घेण्यापेक्षा जे मनाला समाधान म्हणून जो कस्टमर म्हणतो की मला लाईट वेट मध्ये एकदम असं चेन मध्ये पाहिजे, तर त्याच्यासाठी खास आपण हा सेपरेटली असं बनवलेला पीस. अच्छा, 13 ग्रॅम मध्ये. याची लेंथ काय येते? याची लेंथ साधारणतः येते एक 28 इंच. 28 इंच. अच्छा, म्हणजे हे किती इंचाचं आहे? हे 30 इंच येते. अच्छा, हो. लेंथ कमी झाली की वजन पण होतं. जे आपण दोऱ्यामध्ये साध्या दोऱ्यामध्ये जे गाठवतो तेवढी लेंथ कशी 24-26 ती साधारणतः पेंडंट आपण 28 इंचापर्यंत जातो लाईट वेट मध्ये. ह्याला जर पेंडंट टाकलं आपण 1.5-2 ग्रॅमचं तर हे 1.5 तोळ्यामध्ये तुमचा लॉंग गंठन होतो. अच्छा, आता टेम्पल मध्ये जर विचार केला ना तर 2 तोळ्याच्या पुढे टेम्पलचा गंठन येतो. 2च्या आत येतच नाही पिंजरा गंठन. अच्छा, पण तरी सुद्धा हा कमीत कमी 17 ग्रॅम मध्ये आला.
आपण 17 ग्रॅम पासून ठेवते कस्टमरसाठी. हा पूर्ण ऑल मध्ये कुठेही गेला तर एवढ्या लाईट वेट मध्ये येत नाही, कारण याची शॉर्ट जे आहेत ते 1.5 तोळ्यामध्ये बनतात. तर मग हा लॉंग कसा बनतो ते पूर्ण नाजूक पॅकिंग मध्ये बनवलं, पण ते केलं तरी सुद्धा टिकायला चांगलं. अच्छा. त्याच्यासोबत अजून एक आपण बनवलं आहे की जे म्हणतात मला पट्टी नको किंवा ब्लॅक मनी जास्त नको, मला एक फॅन्सी मध्ये असं पाहिजे, तर हे सुद्धा 2 पदर मध्ये आपण केलेलं आहे. फॅन्सी मध्ये एकदम सुंदर आहे. काळे मणी कमी आणि चेनचं काळे मणी नको पूर्ण हे फोल्डिंग केलं ना काही प्रॉब्लेम नाही, गुंता वगैरे काही नाही, कारण इथे एक क्लिप आहे, इथे एक क्लिप आहे. मण्यांची साईज कमी आहे, काळे मणी कमी वापरले गेलेले असतात. हा 2 पदर जर आपण विचार केला तर हा 5 तोळ्यापर्यंत. पण हाच 2 पदर जर तुम्ही एकदम लाईट वेट मध्ये म्हटला तर साधारण 20 ते 22 ग्रॅम पासून स्टार्ट. अच्छा, म्हणजे जेवढं आपण नाजूक घेऊ तेवढं वेट कमी होत. हो, प्लस मायनस वेट मध्ये राहणार. डिझाईन तुम्हाला ही सेम, तुम्ही मला म्हटलं मला ही डिझाईन कमी मध्ये पाहिजे तरी आपण बनवू शकतो. काहींचं म्हणणं असं की जास्त वजनाची डिझाईन कमी वजनात होत नाही, पण आपण करतो, फक्त पॅटर्न थोडासा लमसम प्लस मायनस ह्याची चेन थोडीशी जाड आली आणि याची थोडीशी चेन नाजूक येते, याची मणी मोठी आली, याची छोटी, हा डिफरन्स राहतो. पण कस्टमरला नाराज करण्याचा प्रश्न येतो की बाबा ही डिझाईन भेटेल पण लाईट मध्ये थिकनेस कमी येणार, चेनची याची लेंथ थोडीशी जास्त वाटते है ना. हो, आता जर विचार केला ना तर या चेनची लेंथ साधारणतः आहे बघा 30 इंच. ज्यावेळेस आपण पेंडंट टाकतो त्यावेळेस 2 इंच साईज ऑटोमॅटिकली वाढली जाते, कारण पेंडंट साधारणतः असं उभट आहे, उभट आले की ते 2 ते 4 इंच वाढून जातो, म्हणजे 34 इंच पर्यंत निघून जातो. ज्यावेळेस आपण असं गळ्यामध्ये टाकतो, हे गळ्यात टाकल्यानंतर नाही एवढी हाईट येते. ज्यावेळेस आपण पेंडंट याच्यामध्ये टाकतो त्यावेळेस अजून त्याची हाईट वाढली जाते. असं या पद्धतीने आहे डिझाईन. सगळे सुंदर मस्त डिझाईन आहे हे. हो, खूप छान आहे. लाईट वेट मध्ये सुद्धा. किती तोळ्याचं बोलले हे तुम्ही? हे 5 तोळ्याचं. 5 तोळ्याचं. पण तुम्ही जर लाईट वेट मध्ये मला म्हटलं तर मी 20-22 ग्रॅम मध्ये सुद्धा देणार. म्हणजे आपल्याला हवं तसं भेटून. लेंथ पण तुम्हाला पाहिजे तशी, कोणाची हाईट जास्त असते, कोणाला 36 इंच पाहिजे, कोणाला 38 इंच पाहिजे. आता रेग्युलर जर साईज म्हटलं शॉर्टची तर 18 ते 20 इंच येते, आणि लॉंग जर म्हटलं तर साधारणतः 32 ते 34 इंच येते. पण एखाद्याची हाईट बाय चान्स जास्त असेल तर 36-38 पण लागते. मग अशा टायमिंगला आपण ऑर्डर करून ती साईज आपण कस्टमाइज करून करू शकतो. किंवा पाठीमागे मानेवरती चेन वाढवता येते, किंवा आपण कुठेतरी किंवा नवीन पीस बनवून देऊ शकतो. काहीच प्रॉब्लेम नाही. याच्यामध्ये तर आपण टेम्पलच्या डिझाईन्स पाहिलेल्याच आहे, पण त्याच्यापेक्षा पण अजून वेगळं टेम्पल मध्ये काय येतं हे तुम्हाला आता दाखवत आहे. आता याच्यामध्ये बघा, याच्यात वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत, जसं की आता ही जी डिझाईन्स आहे त्याच्यातले जे प्लेट्स आहेत, जे रवा म्हणतो आपण, ते छोटे छोटे रवापासून केलेलं पिंजरा डिझाईन. याच्यामध्ये पदर आहेत बघा, याच्यामध्ये साधारणतः जे पदर आहेत ते साधारण 5 पदर आहेत. आता हे 5 पदर असल्यामुळे याच्यामध्ये वेट जास्त जातं. साधारणतः याचं जे वजन जे आहे ते साधारण नुसती चेनच आपल्याला 5 तोळ्यामध्ये जातं. अच्छा. ज्यावेळेस आपण याला पेंडंट किंवा वाटे अटॅच करतो तर याला सूट होण्यासाठी साधारण 10 ते 12 ग्रॅमच्या वाट्याला, म्हणजे हेवी राहणार, कारण हा पूर्ण जो आहे ते पूर्ण भरीव मध्ये आहे. आणि हे कसं आहे, याच्यामध्ये पदरवर डिपेंड राहतात. ज्यावेळेस याच्यात 5 पदर आले वेट वाढणार, 2 पदर घेतले कमी राहणार, त्याच्यावरती राहणार. पण पदर ज्यावेळेस वाढतात तेव्हा तो पिंजराचा आकार देतो आणि दिसायला आकार खूप हेवी आहे. आता हा डिझाईन वेगळा आलाय. आता याची स्पॅच बघा, हे सगळे डिझाईन वेगळे, त्याच्यामध्ये स्टोन नाहीये, हा पूर्ण गोल्ड मध्ये आला, हा पूर्ण येल्लो गोल्ड आला. अच्छा. याच्यामध्ये कसं आहे, हा पण येल्लो गोल्ड आहे पण याच्यामध्ये स्टोन बसवलेले आहेत. हे स्टोनचे जे आहेत ते स्टोन कॉस्ट वेगळी राहते. ते स्टोन अमाऊंट आपली वेगळी राहते. याच्यामध्ये काळे मणीचे वजन, स्टोनचं वजन आणि सोन्याचं वजन हे सगळं सेपरेटली केले. अच्छा. जर तुम्ही मला विचारलं याची स्टोन अमाऊंट किती, त्याची स्टोन अमाऊंट जी आहे ती वेगळी लावलेली असते. साधारण जे स्टोन आहेत चांगल्या क्वालिटीचे ते 1700-1800 असे लावलेले असतात. अच्छा. आता याच्यामध्ये जे आहे हे जे डिझाईन्स आहेत ते वेगवेगळे आहेत. आता याचे चेन नाजूक आले, हे पहिला पॅटर्न 5 पदर होता, याचं वेट जास्त होतं. आता हा 4 पदर आहे, मग याचं वेट कमी येतं. याचं वेट साधारणतः जे आहे ते 3.5 तोळे. 3.5 तोळे पूर्ण जर काळ्या मण्याचे स्टोन साईज जर आपण वजन केलं तर 4 तोळे म्हणजे, पण फक्त निव्वळ सोन्याचं वजन म्हटलं तर 3.5 तोळ्यापर्यंत द्यायचं. अच्छा. हा पॅटर्न चेंज आला, हा पॅटर्न चेंज आला.
जसं की मी तुम्हाला अगोदर सांगितलं की हे 5 तोळ्यामध्ये, ह्याच्यामध्ये जो पॅटर्न बघतोय हा 2 तोळ्यामध्ये तयार झाला. अच्छा. त्याच्यामध्ये पण डिझाईन्स वेगळे सेम म्हणजे सेम आहे पण नाजूक सेम आहे. पण नाजूक मध्ये. जर एखाद्याची कॅपॅसिटी नसेल आणि डिझाईन जर त्याला आवडत असेल तर साधारणतः कमीत कमी लाईट वेट मध्ये म्हटलं तर 20 ते 22 ग्रॅम मध्ये राहील. अच्छा. याला वाट्या वगैरे टाकले की हे 2.5 तोळ्यापर्यंत 2.25 तोळ्यापर्यंत आपल्यानुसार जाऊ शकतो. आणि लेंथ काय येते याची? याची लेंथ जर पाहिली आपण साधारणतः तर 32 इंच. 32 इंच. आणि ज्यावेळेस आपण पेंडन वाटी टाकतो त्यावेळेस 36 इंच. 36 इंच एकदम. आणि जरी कोणाला लेंथचा प्रॉब्लेम आला तर इथं चेन अटॅच असते. अच्छा. आपण एक तर चेन वाढवू शकतो किंवा पॅटर्न एकदम वाढवू शकतो, असंही करू शकतो. तर हे येल्लो मध्ये ह्या डिझाईन्स आहेत. हा पॅटर्नची डिझाईन वेगळी, याची वेगळी आहे, याची वेगळी आहे. आता त्याच्यातलाच वेगळा प्रकार आहे टेम्पल पॉलिश आहे. टेम्पल म्हणजे पण याला पॉलिश कुठलं येतं? गेरू पॉलिश येतं. अच्छा. काव पॉलिश येतं. त्याला लाल कलरचं फिनिशिंग येतं म्हणून त्याला ते टेम्पल पॉलिश आपण म्हटलं जातं. याच्यामध्ये आता हा जो डिझाईन आला हा नवीन मध्ये आला की पहिले याच्यामध्ये फक्त लाल स्टोन होते, पण याच्यामध्ये जीबी स्टोन आले छोटे छोटे. हे बघा. अच्छा. ह्याच्यामध्ये हे स्टोन वेगळे, हे जे मणी आहे डिझाईन पण वेगळी आहे इतरांपेक्षा. आणि हे जे मणी असतात ते भरीव असतात, लाखीव नसतात. अच्छा. हा महत्वाचा भाग आहे. याच्यामध्ये पण मध्ये मध्ये जे डिझाईन्स राहते हे गहू म्हटले जातात. त्याच्या डिझाईन चेंजेस, त्याच्या स्टेप चेंजेस सर्व. त्याच्यातला हा पीस आहे फॅन्सी मध्ये, हा चेंजेस आहे, हा चेंजेस आहे. जसं की याच्यामध्ये कमीत कमी 20 ग्रॅम पासून ते 100-150 ग्रॅम पर्यंत घेऊ शकतो. काही अडचण नाही. जेवढं हेवी राहणार तेवढी डिझाईन आकर्षक येणार, तेवढंच भारदस्त दिसणार, तेवढंच पॅटर्नला लुक पण तेवढंच चांगला आहे असं राहतं त्याच्यामध्ये. तर हे झाले आपल्या सगळ्या टेम्पलचं याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये ग्रॉस वेट, नेट वेट सगळं वेगवेगळं राहतं. स्टोन अमाऊंट वेगळी राहते. त्याच्यामध्ये मेकिंग चार्जेस जे राहते ती वेगवेगळे राहते. अच्छा. साधारणतः टेम्पलला मेकिंग चार्जेस टेम्पलला कसे 15% मेकिंग चार्जेस 15%. आणि गोल्डच्याला 12%. 12%. जसं डिझाईन राहणार तसं आपल्याकडचं म्हणजे सगळ्यात लोएस्ट आहे. 12 पासून ते 22 पर्यंत म्हटलं तरी मेकिंग चार्जेस राहते. ते डिझाईनवर डिपेंड राहते. ओके. हे महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यातच अजून एक पीस आलेला आहे की हे 2 in 1 पीस आहे. आता हा जो पूर्ण आहे हा दोन्ही बाजूने जरी तुम्ही युज केला तरी डिझाईन त्याची सेमच आहे. बघा या साईडने जी डिझाईन आहे, या साईडने जो डिझाईन आहे, याच्यामध्ये बघा ही डिझाईनचं जे आहे स्केच ते एकदम चेंजेस आहे. पण हा जर मी पलट केला तर हे बघा इकडे कुंदन वर्क आलेलं. ही कुंदनची कलाकृती वेगळी आहे. दोन्ही साईडने वेअर करू शकतो आपण. दोन्ही साईडने तुम्ही युज करू शकता. आणि हा जो पॅटर्न आहे हा पूर्ण टेम्पल मध्येच आहे. अच्छा. पण एखाद्याला वाटलं मला एक साइड टेम्पल पाहिजे, एक साइड गोल्ड पाहिजे, तर तसंही माझ्याकडे पीस आहे. तो सुद्धा अवेलेबल आहे. तो पीस या टाईप आहे. हे बघ याच्यामध्ये जो आहे हा टेम्पल पीस आहे. तुम्ही ज्यावेळेस वन साइड ही बघता तर टेम्पलचा आहे. अच्छा. हीच बाजू आपण चेंज करून बघितली तर हा गोल्डचा. त्याच्यामध्ये जे कुंदन आहे जे व्हाईट ते एकदम हाय क्वालिटीचे. अच्छा. हा पॅटर्न आणि हा पॅटर्न खूप सुंदर आहे या टाईप. त्याच्यामध्ये लेअर जर बघितले तर साधारण हे 6 पदरचं आहे. याच्यामध्ये जर चेक केलं तर हे 15 म्हणजे 5 पदरचं आहे. याचं काय वेट जातं? आता हा कमीत कमी ना 8 तोळ्यापर्यंत जातो पूर्ण अटॅच मध्ये. आणि हा जर विचार केला तर हा अटॅच मध्ये तर पूर्ण 11 तोळ्यापर्यंत. याची लेंथ पण जास्त वाटते ना इतरांपेक्षा? जास्त. याची लेंथ एकदम भारदस्त आहे. म्हणजे पेंडन्स जसं 38 इंच जातं. जसं की मी बोलले जर एखाद्याची हाईट जास्त असेल तर त्याला प्रॉपर एवढा मोठा जाणार आहे लेंथ. सुंदर आहे. एकदम मस्त पीस आहे. हो. आणि जे पेंडंट जे आहे ना ते दोन्ही बाजूने असल्यामुळं आणि त्याचं फिनिशिंग दोन्ही साईडने वेगवेगळं असल्यामुळं त्याचा लुक एकदम चेंज आहे. अप्रतिम हटके डिझाईन आहे. हटके डिझाईन. आणि हे जे पेंडंटचं लुक आहे हे वेगळं आहे, हे वेगळं. आपण दोन्ही साईडने घालू शकतो. पूर्ण मस्त. एका दागिन्यामध्ये 2 याची हाऊस होते आपली. जर बाय चान्स तुमचा इतर दागिने येल्लो पॉलिश मध्ये असतील तर ते येल्लो पॉलिशचे दागिने तुम्ही ही बाजू वेगळी करून तुम्ही युज करू शकता. किंवा एखादा दागिना दुसरा असेल टेम्पल मध्ये जसं की आपण चोकर वगैरे घालतो तर त्यावेळेस या टाईप मध्ये जर ते वेअर केलं त्याचं लुक वेगळं दिसतं. सुंदर अमेझिंग. एकदम
किती तोळ्याचा म्हटले तुम्ही? हा जो आहे तो 11 तोळ्याचा 11 तोळ्याचा पूर्ण सेटच येतो पूर्ण सेट. आणि हा जो आहे कमीत कमी म्हटलं तरी 8 तोळ्यापर्यंत 8 जातो, तोळ्या. कारण हे डबल लेअर आहे. त्याचे जे पेंडन आहे पूर्ण भरीव मध्ये, हो, कारण हे पेंडन दोन्ही बाजूने हो, हे अर्धी हातात- अर्धी प्लेट येते. हातात घेतल्यावरच कळतंय ते. हे असं आपल्या आहेत व्हरायटी सगळ्या.